गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्।
नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिपरम्। अजानुलम्बितभुजो नकावदातो संकीर्तनैकपितरो कमलायताक्षो विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वंदे जगत्प्रियकरो करुणावतारो आनंद लीलामय विग्रहाय हेमावतीर्य छटिसुंदराय तस्मै महाप्रेमरसप्रदाय चैतन्य चंद्राय नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे। हा एकदा अनम्यूट करा परत। ओके कंटिन्यू करा। आज एकादशी आहे आणि आज एकादशी निमित्त थोडस एकादशीचं महात्म्य आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मग पुढचं पाहणार। आज थोडासा वेळ आहे ना, काय हरकत नाही, थोडासा जास्त घेतला तरी हो काही प्रॉब्लेम नाही। आणि हे आपलं प्रवचन झालं की आपण विष्णू सहस्त्रनामाचा ऑडिओ लावू नंतर। हो चालेल। यस थँक्यू कंटिन्यू। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश रूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान सहगण ललितान् श्रीशाखांश विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। मो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति सिद्धांत सरस्वती नामने। मो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्वसे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्ते। जयतां स्वरूपोपंगोर्मम मंदमतेरगति मत्सर्वसपदाम्भोजो राधा मदन मोहनो तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आज विशेष दिन आहे. तर विशेष दिन म्हणजे आज एकादशी, भागवत एकादशी. माहितीये प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. अशी ही एकादशी आहे. परंतु प्रत्येक एकादशीला महत्व आहे. आपल्या देशामध्ये साधारणपणे सर्वच लोक उपवास करतात. उपवास करत नाही असं का नाही, कोणत्या कोणत्या गोष्टी उपवास करत असतात. कोणत्या तरी वारी उपवासाचे लोक व्रत राखतात. वेगवेगळ्या सणांचे उपवास असतात. वेगवेगळ्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात. आणि या व्रतापाठीमाग, या व्रतामाग काही ना काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट निश्चित असत. सामान्यतः धनप्राप्ती, आजारपणातून बरं होण्यासाठी, राजकारणातील शक्ती मिळवण्यासाठी, चांगली नोकरी, चांगली पत्नी, चांगला पती, त्या सगळ्या अजून असे किती भरपूर मोठी लिस्ट आहे. अशा खूप वेगवेगळ्या कारणासाठी लोक उपवास करत असतात. भौतिक कामेच्छा प्राप्तीसाठी उपवास करतात. व्रत वैकल्य केल्यानं बऱ्याच वेळेला फळ प्राप्त होतो. परंतु हा लाभ भौतिक असल्यानं क्षणिक असतो. आणि अशी व्रत करणं म्हणजे भगवंताशी केलेला एक प्रकारचा व्यापार. आपण काय म्हणतो, मी तुला देतो, तुम्हाला काहीतरी दे. भगवंताकडून निरपेक्ष बुद्धीने जे करतो ते महत्वाचं. परंतु त्याच्यात जेव्हा व्यापारी वृत्ती देतो, म्हणजे काहीतरी लाभाप्रित्यर्थ करतो, त्याला व्यापार म्हटलेला आहे. आपल्याला विशिष्ट वस्तू मिळतच आपण व्रत सांगता करतो. असं होतं का की आपण जी इच्छा व्यक्त केली असती, ती इच्छा व्यक्त झाल्यानंतर आपण ती गोष्ट कंटिन्यू ठेवतो का? पण कायमस्वरूपी ठेवत नाही. तर ती लगेच त्या व्रताची सांगता करून रिकाम होतो आणि विसरून जातो की आपण हे व्रत केलं आहे. म्हणजे गरज सरो आणखीन वैद्यम वरो, अशी आपली एक सर्वसाधारणपणे धारणा असते. श्री प्रभू म्हणतात की अशा अनुष्ठाना भौतिक धर्म म्हणत. भगवान श्रीकृष्णांचे भक्त सुद्धा एकादशी, जन्माष्टमी, रामनवमी, गौर पौर्णिमा, नरसिंह जयंती, व्यास पूजा आणि इतर सर्व वैष्णव तिथींना वेगवेगळे उपवास करतात, व्रत राखतात. आणि त्यामागे काही हेतू असतो का? वस्तुतः भक्तांची कोणतीही भौतिक कामना नसतेच. शक्यतो म्हणजे जे भक्त असतात ते भक्त कोणती गोष्ट मागत नाही. काल एक उदाहरण काल सांगितलं होतं की हेची दान देगा देवा आपण म्हणतो. काय मागितलंय ज्ञानेश्वरांनी ज्ञान मागितलं, हेची दान देवा तुझा विसर न व्हावा, तुझा मला विसर होऊन देऊ नको. हे दान आम्ही मागायला पाहिजे. आम्ही मागतो काय? रूपम देही, जनन देही, यशो देही, द्विशो देही. नको आहे आपल्याला ह्यातलं काही. ह्याच्यापेक्षा जे मागायला पाहिजे ते ह्याची दानं देगा तुझा विसर न व्हावा, हे आपल्याला गरज, ह्याची आपल्याला गरज आहे. तुझा विसर होऊन नको. प्रत्येक क्षणाला तो मला आठवला पाहिजे. हे जास्ती मत म्हणजे या भौतिक कामनामध्ये आम्ही गुंतून जातो. प्रत्येक गोष्टीत किती प्रकारच्या भौतिक वासना आहे. त्या अध्यात्म आणि ह्या भौतिक गोष्टीमध्ये, भौतिक वासनेमध्ये आध्यात्मिक उन्नती आमची राहून जाते. आमची आध्यात्मिक उन्नती म्हणजे आध्यात्मिक प्रगती होतच. आणि आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर व्रत पाळलं पाहिजे. हा मूळ सिद्धांत आहे. भगवान श्रीकृष्णाप्रती आपली श्रद्धा वाढवणं हा येतोय. उपवास करण्यानं मन शुद्ध होतं आणि आपल्या मनाला वश करून भगवान श्रीकृष्णांची सेवा उत्तम प्रकारे करण्यासाठी उपवास सहाय्यक ठरतो. उपवास करण्यापाठीमाग
हेतू काय, तर आपलं मन शुद्ध झालं पाहिजे, आणखी भगवंतांची सेवा चांगल्या प्रकारे करता आली पाहिजे. म्हणून हा उपवास आपल्याला जास्त महत्वाचा. एकादशी दिवशी अन्न धान्य यांचा त्याग करून शरीराच्या आवश्यकता गरजा कमी ठेवून श्रवण कीर्तनाद्वारे भगवान श्रीकृष्णांची अधिक अधिक सेवा करणं हा उपवासाचा मूळ हेतू म्हणजे उद्देश आहे. आणि त्यामुळं भगवान संतुष्ट होतात. भारतात अनादी कालापासून एकादशीचं व्रत किती हजारो हजारो वर्षांची आमची परंपरा आहे. अलीकडच्या काळातली 100 वर्षातली परंपरा, हजारो हजारो वर्षाची ऋषी काळांच्या ऋषीमुनींच्या काळापासून ही आमची परंपरा आहे एकादशीचं व्रत. परंतु हल्ली लोकांना आध्यात्मिक जीवनाप्रती रुची नाही उरलेली. लोक अध्यात्मापासून लांब 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 जायला लागले आणि त्यामुळे एकादशीचं व्रत कुणी राखू इच्छित नाही. घरातील लोक त्याला व्रत अरे काय काय करत बसतो, तुला काय गरज आहे का त्यातली काय करायची, उपवास करायचा आणि शरीराला त्रास द्यायचा, ही मनोधारणा. उपवास करणं तुझा काय फायदा होणार आहे का? म्हणजे सगळ्या गोष्टी फायद्यासाठीच करायच्या असतात का? हे घरातल्या लोकांचा विरोध होतो. घरातले लोकच काही मित्रमंडळी इतर नातेवाईक सुद्धा आपल्याला याच प्रकारे काय करतात असतात, भिवत असतात. काय ऑर्थोडॉक्स आहे वा हाचने ते काही एकादशी व्रत करतो बघा. एकादशी काय उपवास काय 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 वाटेल ते करत बसतो. पुराण आपल्याला पुराण मतवादी म्हणतात. पण एकादशी व्रत आणि त्याच्याशी अजून एक, आणि आता असे जे उपवास करायचे असतात ते सगळे वृद्धांनी करायचे असतात, म्हाताऱ्यांनी करायचे असतात. हे आणखी वर्ष पण आपल्याला शिकवून जात. तरुणांनी खावं प्यावं मजा करावी, अतिशय सोपं असं भन्नाट उपदेश करायला लोक विसरत नाही. सांगतात अगदी म्हणा मजा करावी. हे काय तुझं वय आहे का उपवास करण्याचं, देवधर्म करण्याचं? श्री प्रभुपाद एकादशी तथा अन्न उत्सवांच्या व्रत राखण्याला आध्यात्मिक जीवनाचे पूर्ण अंग म्हणतात. आपणही हे तिसरं हे काय आपलं आजचं आहे का? श्री प्रभुपाद या गोष्टीच्या आठवण हे आजचं नाहीये, अनादी कालापासून चालत आलेली गोष्ट आहे. हे आध्यात्मिक जीवन फार महत्वपूर्ण अंग आहे आणि सर्व विधी विधान आमच्या आचार्यांनी त्या लोकांसाठी म्हणजे दिव्य जगतात राहणाऱ्या भगवंतांची संगती प्राप्त करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांच्यासाठी सांगितलेलं आहे. असं कुठल्या विशिष्ट जातीसाठी सुद्धा नाहीये. हे कोणा विशिष्ट लोकांच्यासाठी हे विधिविधान नाहीये, सर्वांच्यासाठी. आणि महात्मा गण या विधी विधानांना मानतात म्हणून त्यांना ते इच्छित फळ प्राप्त होत. म्हणून भगवान श्रीकृष्णांना किंवा भगवान प्रत्येक कृष्ण भक्तांना भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी ही एकादशी व्रत करण्याचं अत्यंत गरज. श्री व्यासदेवानी पुराणामध्ये अनेक ठिकाणी एकादशी व्रताचं महात्म्याचं, या एकादशी व्रत जे आहे त्याचं महात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या कथा वाचल्यानंतर असं वाटतं की एकादशी व्रत केल्यामुळं पालनामुळं अनेक भौतिक लाभ होतात असे गैरसमज. त्यामुळे हे व्रत हे भौतिक लाभासाठी असावं गैरसमज. परंतु असं काहीही नाहीये. जे वैष्णव आहे त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ व्रत आहे. वैष्णव कोण आहेत? जगातले सर्व वैष्णवच आहेत. शैव कोणी नाही,
स्वतः भगवान शिव सांगतात, म्हणजे वैष्णवानाम यथाश्रमते सर्वात श्रेष्ठ वैष्णव. शिव जर सर्वात श्रेष्ठ वैष्णव असतील तर शैवनाईचे सगळे वैष्णवच आहे. म्हणून एकादशी व्रत भगवंतांना अतिशय प्रिय आहे, म्हणून त्याला हरिवासर असं म्हणतात. काय म्हणतात? हरिवास. म्हणून उपवास हा शब्दाचा अर्थ असते की जवळ राहणे. कुणाच्या जवळ राहणे? भगवंतांच्या जवळ राहणे. आणि जर उपवास करणे आवश्यक असेल, शक्य असेल, ज्यांना शक्य आहे, ज्यांची प्रकृती नीट आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावाच. त्यामुळं एकादशी सर्व भौतिक इंद्रिया तृप्तीपासून, कार्यापासून आपल्याला दूर घेऊन जाते. म्हणजे भौतिक तृप्तीपासून एकादशी व्रत आपल्याला आनंद देते. भौतिक गोष्टींची अनिच्छा निर्माण होते, भौतिक गोष्टीचं आकर्षण वाटत नाही, इंद्रिय तृप्तीचं आकर्षण वाटत नाही, आणि भगवंतांच्या नामस्मरणात अधिक वेळ जातो. सांगितले की भगवंतांच्या नामस्मरणात अधिक वेळ ह्या एकादशी दिवशी तर जास्ती घालवला पाहिजे. ब्रह्मवैवर्त पुराण जे आहे त्या पुराणामध्ये एक श्लोक सांगितला आहे की उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह उपवासः विज्ञेय सर्वभोग विवर्जितः. उपवास म्हणजे सर्व पापापासून आणि इंद्रिय तृप्तीच्या भोगापासून, कार्यापासून दूर राहणं. विज्ञेय सर्व भोग विवर्जितः, इंद्रिय तृप्तीच्या भोगापासून दूर जाणं. निश्चितच एकादशी व्रताचं पालन करणं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्यांची प्राप्ती होतेच. आणि त्याच समये पंचम पुरुषार्थ भगवत भक्ती अथवा कृष्ण प्रेम देखील प्राप्त हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कृष्ण प्रेम प्राप्त हो. हरिभक्ती विलास ग्रंथात असं सांगितलेलं आहे की एकादशी व्रत नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रेहि विष्णू प्रीणन कारणम. भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी एकादशी व्रताचे पालन करावयास. तो ब्राह्मण म्हणजे कोण? ऍक्च्युअली ब्राह्मणाच्या पलीकडे वैष्णव आहे, पुढे आहे. जे कोणी वैष्णव आहेत, ब्राह्मण ज्यांचा धर्म आहे, त्या ज्यांचा ब्राह्मण धर्म आहे, ते जन्माला ब्राह्मण नाही तर कर्माने सुद्धा जे ब्राह्मण आहेत त्यांच्यासाठी व्रत. नुसतं गळ्यात जानवा घालून ब्राह्मण होत नाही, त्या व्रताच्या मी विरुद्ध आहे. गळ्यात जानवा घालतो तो ब्राह्मण आहेच, ब्राह्मणाची जो व्यक्ती ब्राह्मणाचं कर्तव्य पार पाडतो तो सर्व ब्राह्मण, ते सर्व ब्राह्मण आहे. त्यांचं कर्तव्य, आता ब्राह्मणाचे कर्तव्य काय आहे की भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं, भगवंताशी वाचणं, भगवंताशी दुसऱ्याला सांगणं, भगवंतांचा जप करणं, ही सगळी ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. हे सर्व जो करतो तो ब्राह्मण आहे, हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचं पालन करायला हवं. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यानंतर सुख आणि समृद्धी आपापच प्राप्त होईल. मला वेगळं काही करावं लागत नाही, ते सगळं आपापच मिळणार आहे भगवान विष्णू प्रसन्न झाल्यानंतर. ओम विष्णू लीला नित्य प्रविष्ट सच्चिदानंद श्री भक्तिविनोद ठाकर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी. माधव तिथी म्हणजे एकादशी, जन्माष्टमी इत्यादी व्रत म्हणजे भक्ती जननी. म्हणजे आपल्या हृदयामध्ये
भक्ती निर्माण करणारी आहे. हे सगळे कसे व्रत आहेत ना, आपल्या हृदयामध्ये भगवंतांच्या विषयी भक्ती निर्माण करणारी ही व्रत आहे. आणि ते सांगतात की आपण त्यांचं प्रयत्नपूर्वक पालन करायला हवं, जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक त्या व्रताचं पालन करायला हवं. संत शिवण आपले महाराष्ट्राचे तुकाराम महाराज याविषयी फार सुंदर सांगतात. ज्याशी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी. ज्याशी नावडे हे व्रत त्याशी नरक तोही भीत. ज्याची घडे एकादशी जाणे लागे विष्णू पाशी. तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी. इतक्या सोप्या शब्दात तुकाराम महाराज सांगितले, ज्याशी नावडे एकादशी तोची जीवाची नरकवासी. तो 100% नरकात जाणार. ज्याला एकादशी आवडत नाही, जो एकादशी करत नाही, ते सगळे नरकात जाणार सांगितले. तुकाराम महाराज सांग, ज्याशी नावडी हे व्रत त्याशी नरक तोही भीतो. नरकात सुद्धा त्याला जागा मिळत नाही. हो, त्याला एकादशी करायची व्रत नाही, त्याला हे व्रत करायला आवडत नाही, त्याला नरकात सुद्धा जागा नाही म्हणतात. नरक सुद्धा त्याला घ्यायला नको म्हणतो, ह्याला नको, बाहेर काढून अजून दुसरी म्हणतो, ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर पाठवा म्हणून. आणि ज्याशी घडे एकादशी जाणेल ना जाणे लागी विष्णू. जो एकादशी करतो तो भगवंतापाशी विष्णू जाणे लागी विष्णू, तो भगवंतापाशी जातो. भगवंत त्याला बोलवून घेतो. म्हणून एकादशी जास्त व्रत मिळतं. तुका म्हणे पुण्यराची तोची करी एकादशी. जो असं पुण्यवान व्यक्ती आहे, कोण, जो एकादशी करतो तो पुण्यवान आहे. म्हणून एकादशी आर्थिक महत्व, एकादशी केली पाहिजे, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला एकादशी आवडत नाही तो जिवंतपणे नरकात आहे. तो कारण स्पष्ट सांगतो, तो जिवंतपणे नरकात राहणारी व्यक्ती आहे, एकादशी करत नाही. नरक सुद्धा त्याला घाबरतो. एकादशी अन्न ग्रहण केल्यानं काय होतो याचं वर्णन सुद्धा तुकाराम महाराज. एकादशी जर अन्न ग्रहण केलं तर एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन. बघा, एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन. श्वान विष्ठे समान. श्वान विष्ठे समान अधम जनते एक. कुत्र्याच्या विष्ठे समान आहे जे अन्न खातात एकादशीला. तयात देही यमदूत झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. जे लोक एकादशीला अन्न ग्रहण करतात, भोजन करतात, ते अतिशय पतित आहे, त्यांना अधम मानले जाते. आणि हे कारण ते भोजन करतात ते श्वान विष्ठेप्रमाणे असते. म्हणतात की कुत्र्याची विष्ठा खाल्ल्यासारखे असे लोक हे अन्न ग्रहण करणं. आणि त्यासाठी यमदूत आहेत, त्यांना यमदूत 100% नेणारच आहे, प्रश्नच नाही. तो त्यांचा अंकित जो तो नरकाचा नरक गांधी म्हणतो, तो नरका 100% जाणार, गॅरंटी देतात तुकाराम महाराज. 101% जाणार. बघ आपल्याला काय करायचं. एकादशी दिवशी पाप पुरुष आज्ञा अन्नामध्ये वास करतो, म्हणून अन्नामध्ये अन्न ग्रहण करू नये. ज्यांना स्वतःचे हित करून घ्यावयाचे आहे त्यांनी अन्न आणखी धान्याचा एकादशी दिवशी त्याग करावा. त्यांना स्वतःच हित करायचं आहे. त्या सर्वांनी, त्या सगळ्यांनी काय केलं पाहिजे की एकादशी दिवशी अन्नाचा त्याग केला पाहिजे. नुकतीच आपली आषाढी एकादशी झाली. या आषाढी एकादशीच्या दिवशी, आषाढी एकादशीला दुसरं नाव आहे शयनी एकादशी. भविष्योत्तर पुराणामध्ये तशा टोटल 26 एकादशी आहेत.
आता नुकतीच आपली शयनी एकादशी झालेली आषाढात, त्या एकादशीपासून आजच्या एकादशीपर्यंत थोडस विवेचन. ती काय एकादशी, शयनी एकादशी म्हणजे काय, शयनी एकादशीचं महत्व काय आहे? एकदा युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णाला विचारलं, हे केशव, हे भगवंता, त्या आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या त्या एकादशीचं व्रत काय आहे? त्या एकादशीचं नाव काय आहे? त्या दिवसाचे अधिष्ठाते कोण आहे? आणि या व्रताचं पालन केल्यानं करण्याचा विधी काय आहे? याविषयी मला विस्तृतपणे सांग. आणि मग भगवंतानी सांगितलं, हे अर्जुना, सर हे युधिष्ठिर हे भूपाला, भूपाल म्हटले ना ते युधिष्ठिर, की हाच प्रश्न एकदा नारदांना विचारला. नारदांनी ब्रह्माजींना विचारला आणि ब्रह्माजींनी त्याविषयी सांगितलेला इतिहास मी तुला सांगत आहे. एकदा वाक कुशल श्री देवर्षी नारद हा प्रश्न ब्रह्मजन विचारायचा. ब्रह्मजी म्हणाले, या जगामध्ये एकादशी सारखे पुण्यप्रद असे कोणतेच व्रत नाही. सर्व पापापासून मुक्त करणारे असे व्रत आहे आणि प्रत्येकाने या व्रताचं पालन करावयास हवे. आणि जो या व्रताचं पालन करतो तो निश्चितच नरकाची प्राप्ती करत नाही. म्हणजे तो कुठं जातो? भगवंताच्या धामात जातो, वैकुंठ धामात जातो. नारद सांगतायत, ब्रह्मदेव सांगतायत, गॅरंटी. आपल्याला गॅरंटीची जास्ती सवय आहे ना, त्यातल्या त्या 100% गॅरंटीची अधिक सवय आहे. त्या वस्तूची किती गॅरंटी आहे हो? टिकणारी वस्तू नाही तरी आपण विचारतो. परंतु नारद मुनी या सांगतात की ह्या व्रताची 100% गॅरंटी, तुम्ही नरकात जाणार नाही, तुम्ही 100% भगवत धामात जाणार. आणि आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला शयन एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. पद्मा एकादशी असं पण नाव. आणि या दिवसाची अधिष्ठाता भगवान ऋषिकेश आहे. त्यामुळे त्यांच्या प्रसन्नतेसाठी हे व्रत पालन करायला हवं असं सांगितलं जातं. की पूर्वी रघुवंशामध्ये जन्मलेले मदंत नावाचे राजे पृथ्वीपती होते, म्हणजे पृथ्वीचे अधिपती होते. सत्यवती राजांचे जे अग्रणी होते, अतिशय बलवान आणि पराक्रमी होते. आपल्या मुलाप्रमाणे ते प्रजेचं पालन करत होते. सगळ्यांची व्यवस्था चोख होती. त्या राजाच्या राज्यामध्ये सगळ्यांची व्यवस्था चोख होती. सगळ्यांना समान वागणूक होती. कुणी दुःखी नव्हतं. पण या राज्यामध्ये कधी ओला दुष्काळ नाही, कधी सुका दुष्काळ नाही, कुठला दुष्काळ नाही, रोग नाही. प्रजा सुखी, समृद्धी, आनंदी, खुश. त्या राजाच्या कोशामध्ये जे काही कोशागर होतो, त्या कोशागृहामध्ये अन्यायानं कुणाला दंडित केलेले, कुणाला विनाकारण लुटून असा पैसा नव्हता. लुबाडलेला एकही पैसा नव्हता. थोडक्यात म्हणजे लुबाडलेला एकही पैसा नव्हता. आणि अशा रीतीनं राजा आणखी प्रजा दोघही आनंदानं राहत होते. आणि काही वर्षानंतर दैवयोगानं म्हणा काही पाप कर्मामुळं सलग 3 वर्ष एकही थेंब पावसाचा पडला नाही. आणि अपुऱ्या पावसामुळे लोक उपाशी राहिले, यज्ञ बंद झाले. राज्यातील प्रत्येक व्यक्ती दुःखाने व्याकुळ झाली. सर्व लोक राजाकडे विनवू लागले, हे राजन, कृपया आमच्या ऐका. या वेदामध्ये पाण्याला नर, या वेदामध्ये पाण्याला नर असे म्हणतात. आणि अयन म्हणजे अधिष्ठान, वास्तव्य. त्यामुळे भगवंतांचे एक नाव नारायण आहे. नेहमी जलामध्ये ते वास्तव्य करतात.
ते पावसाचे स्रोत आहेत आणि पावसामुळे अन्न पिकते, अन्नामुळे सर्वांचे पोषण होते. त्यामुळे हे राजन आपण काहीतरी उपाय शोधून काढावा की ज्यामुळे सर्वत्र शांतता आणखी समृद्धी पुनर्स्थापित होईल. प्रजा विनवणी करते राजाला की असं काहीतरी शोधून काढा, असं काहीतरी भगवंताविषयी असं काहीतरी उपाय शोधून काढा की जेणेकरून सर्वत्र शांतता आणि समृद्धी पुन्हा प्रस्थापित होईल, आपलं पूर्वीसारखं राज्य निर्माण होईल, हा दुष्काळ निघून जाईल, असं काहीतरी पहा. राजा म्हणाला तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे, आणि अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जातात. या गोष्टीवर अन्नावर अवलंबून, या सगळ्या गोष्टी कशाला अन्नावर अवलंबून आहेत. वेदामध्ये आणि पुराणामध्ये सांगितले आहे की राजानं केलेल्या पापामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. पण मला आठवत नाही की मी असं कोणतं पाप कार्य केलं आहे की ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. तरी देखील मी माझ्या प्रजेच्या हितासाठी हे निश्चितच प्रयत्न करेन. पूर्वीचे राजे प्रजेसाठी काहीही करायला तयार होते. प्रजेचा शब्द ते मानत होते. प्रजेने सांगावं की राजा नायको, राजाने सांगतो प्रजा नायको, इतकी सुंदर परिस्थिती होती. सर्व दोघं एकमेकांचं ऐकत होते, पण कोणी कोणाचं अनादरही करत नव्हतं. लोक राजाला आदर देत होता की राजाही प्रजेला आदर देत. मग असं सांगून आपले काही मुख्य अधिकाऱ्यांना घेऊन, सैनिकांना घेऊन, ब्रह्मदेवाला नमस्कार करून राजानं अरण्यामध्ये प्रवेश केला. तर त्यासाठी राजा सुधारसा निघाला आणि भ्रमण करत असताना अनेक आश्रमांना भेटी दिल्या. आणि एके दिवशी दैव योगानं तो अंगिरा मुनीला भेटला. अंगिरा मुनी ब्रह्माजींचे पुत्र, त्यामुळे ते ब्रह्माजींच्या सारखेच तेजस्वी होते. जितेंद्र राजा मदंतनं त्यांना पाहता साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून प्रार्थना केली. मुनींनी राजाला कृपाशीर्वाद दिले. आणि त्यानंतर ऋषींनी राजाच्या आगमनाचा हेतू प्रजेविषयी विचार. राजा म्हणाला, हे भगवान, मी धर्मानं राज्य करीत आहे, तरी कित्येक वर्ष माझ्या राज्यामध्ये पाऊस पडलेला नाही. माझी प्रजा अतिशय दुःखी आहे आणि या परिस्थितीमुळं त्या परिस्थिती पाठीमागचं कारण मला सापडत नाही. आज मी आपल्या चरणी आलेलो आहे. कृपया माझ्या प्रजेसाठी, माझ्या प्रजेच्या सुखासाठी, सुख समृद्धीसाठी काय केलं म्हणजे ही प्रजा सुखी होईल, पाऊस पडेल, ते मला सांग. आणि मग अंगिरा मुनींनी सांगितलं की ब्राह्मणांना तपस्या करण्याचा अधिकार आहे, तरी सुद्धा तुझ्या राज्यामध्ये एक शूद्र तपस्या करत आहे आणि त्याच्या तपस्येमुळे तुझ्या राज्यावर परिस्थिती आहे. पण त्या शूद्राला तू ठाण मारून प्रजेमध्ये सुख समृद्धी आणाव्यास. आणि राजा म्हणाला, हे ऋषीवर, तपस्येमध्ये रत असलेल्या निष्पाप व्यक्तीची मी हत्या करणे असंभव आहे. कृपया मला एखादा छोटा उपाय सांगा. राजाने सांगितलं, अशाला मला व्यक्तीची हत्या करूच शकत नाही, कारण तो तपस्या करतो. अंगिरा म्हणून अशा परिस्थिती असेल तर पवित्र पद्मा देवशैनी अर्थात शैनी एकादशीचं तू पालन कर, जे तुझ्या प्रजेनं कराव्यास हवं. आणि एकादशीचं पालन करून तुझ्या राज्यामध्ये निश्चितच पाऊस पडेल. एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते. या व्रताचं पालन केल्यानं व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते, घोर अपराधातून मुक्त होते, सर्व मार्गातील अडथळे नष्ट होतात. हे राजन, कुटुंब प्रजेस या व्रताचं तू पालन कर. आणि मग अंगिरा ऋषींचं, मुनींचे वचन ऐकलं. राजा आपल्या राज्यामध्ये परत आला आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीचे व्रत त्यानं पालन केलं. आणि या व्रताच्या प्रभावामुळं राज्यामध्ये सर्वत्र पर्जनवृष्टी झाली
पाऊस पडला, सर्व राज्य परत पूर्ववत झालं, राज्यामध्ये सुख समृद्धी आली आणि सारी प्रजा जी होती ती आनंदानं प्रसन्नतेने नांदून आली. म्हणून ही व्रत ही फार महत्वाची आहे. या व्रताचं पालन करणारा ऋषिकेश पालन प्रसन्न होता आणि व्रत करणारा आनंद घेऊ शकतो. त्याला भगवंत मुक्ती प्रदान करतात. ह्या व्रतातून हा व्रत काय ऐकून घेण्यानं सुद्धा त्याच्या पापांचा नाश. या एकादशीला काय म्हणतात? विष्णू शयनी एकादशी. आणि विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी वैष्णव या व्रताचं पालन करतात. वैष्णव परिवार ते सगळे वैष्णवच आहे. जे जे विष्णूचे भक्त ते सगळे वैष्णव आहे. जे जे व्रताचं पालन करतात ते सगळं वैष्णव आहे. सगळेच वैष्णव आहे. आणि ही एकादशी या एकादशी पासून चातुर्मासाला सुरू होतो, प्रारंभ होतो. या वेळेपासून या एकादशी पासून कार्तिकातल्या येणाऱ्या एकादशी पर्यंत भगवंत शयन करतात. त्याला शयनी एकादशी जोडतात. पण ह्या चातुर्मास म्हटलेले. भगवंत त्या दिवशी शयन करतात आणि त्या काळ वेळेपासून ते उठेपर्यंत 4 महिने त्यांच्या गुणांचं श्रवण कीर्तन करून वैष्णव्रताचं पालन करतात. पुणे चातुर्मास अतिशय महत्वाचं. या 4 महिन्यामध्ये भगवंताचं गुणगान केलं पाहिजे, भगवंताविषयी ऐकलं पाहिजे, भागवत वाचा, भगवद्गीता वाचा, जे काही तुम्हाला करता येईल ते सर्व करा, म्हणजे व्रताचं पालन होणार. म्हणजे चातुर्मासाचं पालन हे फार महत्वाचं ठरतं. जोपर्यंत अजून ह्या बरेच व्रतासंबंधी सांगितले की भगवान जोपर्यंत झोप घेतात तोपर्यंत व्रतधारी व्यक्तीनं पलंगावर झोपू नये, 4 महिने मैथून करू नये, अन्नग्रहण दिवसातून एकदाच करावं, विना परिश्रम जे काही मिळवता येईल ते मिळवावं आणि त्यातूनच खाण्याचं व्रत धारण करावं. चातुर्मासाच्या वेळी पुढे भगवान विष्णू सोबत गायन करतो, त्याला गंधर्व लोकाची प्राप्ती होते. जो गुळ वर्ज करतो त्यास पुत्र पौत्र प्राप्ती होते. तेल वर्ज केल्याने व्यक्ती सुंदर होते, त्यांच्या शत्रूंचा नाश होतो. जी व्यक्ती आनंदासाठी फुलांचा वापर करीत नाही त्यास विद्याधर लोकांची प्राप्ती होते. जे पान खायचं टाळतात, पान सुद्धा खायचं टाळतात, त्यांना ती व्यक्ती निरोगी बनते. भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जो दही आणि दूध वर्ज करतो त्याला गोलोक धामाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती होते. जी व्यक्ती नख्याने केस कापत नाही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भगवंतांच्या चरण कमलाचा स्पर्श केल्याचं पुण्य मिळतं. जो भगवंतांच्या मंदिराची परिक्रमा करतो तो हंस विमानामध्ये बसून भगवत धामी परत जातो. अनेक फायदे. व्रत एकच, एकादशी व्रत. एक शयनी एकादशीचा आपण बघितलं. शयनी एकादशी केलं की आपल्याला या व्रताचे फायदे मिळू शकतात. त्याच्यानंतर ती कामिका एकादशी. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा ह्याचं वर्णन केलेलं आहे. ह्याचं काय महत्व आहे या एकादशीचं? त्या एकादशीला कामिका एकादशी. या एकादशीचं महात्म्य श्रवण केल्यानं व्यक्तीला वाजपेयी यज्ञ केल्याची फळ मिळतं, फलप्राप्ती होते. या दिवशी शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या श्री विष्णूंची पूजन करावयास हवे. आणि या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केल्यानं पवित्र तीर्थस्थानी जसे गंगा, काशी, नैमिषारण्य, पुष्कर इत्यादी ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मिळतं. इथे महत्वाची गोष्ट आहे. केदारनाथ अथवा कुरुक्षेत्र येथे सूर्यग्रहणाच्या वेळी स्नान केल्याने मिळणाऱ्या पुण्याचं कितीतरी पटानं पुण्य या एकादशी केल्यामुळे मिळतं. या एकादशीला भगवंतांचे पूजन केलं, नामस्मरण केलं तर तुम्हाला केदारनाथ किंवा कुरुक्षेत्रावर जायची गरज नाही.
त्याच्या इतकंच पुण्य तुम्हाला इथे बसून घरात बसून मिळालं. या दिवशी जर तुळशीचं रोपण केलं, तुळशीचं रोप लावलं, तर भगवान श्रीकृष्णा समेत राहण्याचं भाग्य प्राप्त होईल. भगवंतांचा तुम्हाला काय मिळणार आहे? सहवास मिळणार आहे त्यांच्या सोबत राहण्याचा. आणि त्यांच्या चरणावर तुळशी अर्पण केल्यावर त्यांची भक्ती प्राप्त होते. या एकादशीच्या दिवशी तुळशी महाराणी तुपाचा दिवा लावावा, प्रणाम करावा. आणि असं केल्यामुळं पुण्याची गणना करण्यास चित्रगुप्त सुद्धा असमर्थ ठरतात. चित्रगुप्त सुद्धा लिहून देऊन थकतो, त्यांची किती पुण्य लिहू. म्हणून कामिका एकादशी सुद्धा तेवढीच महत्वाची. आणि आज जी एकादशी आहे त्या एकादशीचं नाव आहे पवित्रा एकादशी. भविष्योत्तर पुराणामध्ये या पवित्र एकादशीचं महात्म्य सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणखी युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये याचं वर्णन आहे. युधिष्ठिर महाराजांनी श्रीकृष्णांना विचारलं, हे मधुसूदन, या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं नाव आणि महात्म्याचं वर्णन करून सांगावं, त्याच्याविषयी महत्व सांगावं, ते मला विस्तृतपणे सांगावं. मग भगवान श्रीकृष्ण सांगितले, ही या एकादशीचं नाव आहे पवित्रा एकादशी. आणि या एकादशीचं जो कोणी महात्मा ऐकतो त्याला वाजपेयी यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. पुष्कळ वर्षापूर्वी द्वापार युगाच्या प्रारंभी महिषीत नावाचा एक राजा होता. आणि हा राजा महिष्मतीपूर नावाच्या राज्यावर राज्य करीत होता. आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचं रक्षण करत असे. त्याने एकदा आपल्या प्रजेला राज्यसभेमध्ये बोलवलं. सर्व प्रजेला राज्यसभेत बोलवलं आणि ते सांगितलं, प्रजाजनो, मी कधीही कोणत्याही प्रकारचे पाप कर्म केलेले नाही. अन्यायानं माझं कोशागार कधीच भरलेलं नाही. मी प्रजेवर कधीही अन्याय केलेला नाही. ब्राह्मणांच्या अथवा देवदेवतांच्या संपत्तीचं कधीही मी अपहरण केलेलं नाही. नियमांचं काटेकोरपणाने पालन केलं. सर्वांचे नियम सारखे ठेवले. जी योग्य वेळी गुन्ह्याबद्दल दंड केला त्यात मी नातेवाईकांना सुद्धा सूट दिली नाही, त्यांना सुद्धा दंड केला. धार्मिक आणखी पवित्र असलेल्या माझ्या शत्रूला मी योग्य आदर सन्मान पण दिला. हे ब्राह्मणानो, या धार्मिक मार्गाचं आचरण करून तुम्हाला पुत्र प्राप्ती नाही. कृपया याचा काळजीपूर्वक विचार करावा आणि मला समादेश द्यावा, उपदेश द्यावा. हे राजाचं सगळं कथन ऐकलं त्यांनी, संपूर्ण ऐकून घेतलं. त्या ब्राह्मणांच्या समादेशकांची सगळ्यांची एकत्र बैठक झाली. सगळे एकत्र आल्याने विचार केला की वेगवेगळा आपण राज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या राज्याला वारस हवाय, त्याच्याशिवाय राज्य चालणार कसं. आणि मग त्यांनी वेगवेगळ्या आश्रमांना भेटी द्यायला सुरुवात केली. भूत, वर्तमान, भविष्य येणाऱ्या अनेक ऋषींना त्यांनी याचं कारण विचारायला सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यांनी अरण्यामध्ये प्रवेश केला. अनेक आश्रमांना भेटी दिल्या आणि भ्रमण करीत एके दिवशी लोमश नावाची जी ऋषी आहेत त्या ऋषींच्या जवळ पोहोचले. अतिशय कठोर तपस्या करणारे ऋषी होते. त्यांचं शरीर आध्यात्मिक होत. त्या आनंदाने पूर्ण होते. आणखी कठोर उपवासांचं त्यांनी पालन केलेलं होतं. अतिशय आत्मसंयमी आणि सर्व शास्त्रांचे ते ज्ञाते होते. त्यांचं आयुष्यमान किती होतं? ब्रह्मदेवासारखं त्यांचं आयुष्यमान होतं. इतकंच ब्रह्मदेवा इतकंच त्यांचं आयुष्यमान होतं. त्यामुळे ते अतिशय तेजस्वी होते. त्यांच्या शरीरावर
असंख्य केस होते. जेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होई म्हणजे एक कल्प होई तेव्हा त्यांच्या शरीराला एक केस गळून पडायचं. त्यावेळी त्यांना लोमेश असं नाव पडलेलं होतं. आणि असे लोमेश ऋषी त्रिकालज्ञ होते. ह्या रोमेश ऋषींना पाहून आनंदित झालेले राजाचे सर्व मंत्रिमंडळ त्या नम्रतेनं राजासमोर त्या लोमेश ऋषींना नम्रतेने म्हणाले, आमच्या महान भाग्यामुळं आपल्यासारख्या महात्म्यांची आज भेट झाली. लोमेश ऋषींनी त्यांना विचारलं, आपण सर्वजण कोण आहात, तिथे कशासाठी आला आहात आणि माझी स्तुती करण्याचं कारण काय? काय कारण आहे माझी स्तुती करण्याचं? काय कारण? ब्राह्मण म्हणाले, आमच्यावर आलेल्या बिकट समस्येचं निर्मूलन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. हे ऋषीवर आमचे राजा महेजित निपुत्र आहेत. त्यांनी आपल्या गुणाप्रमाणाचं पालन पोषण केलं आणि अशा राजाचं आम्हाला दुःख पाहवत नाही. त्यामुळे कठोर तपस्या करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण आमच्या सद्भाग्यामुळं आपल्यासारख्या महात्म्यांची गाठ पडली, भेट झाली. आपल्यासारख्या महान व्यक्तीच्या दर्शनानं कार्य सिद्धी होते. म्हणून हे द्विजवर कृपया आमच्या निपुत्र राजाला पुत्र होण्यासाठी एखादा उपाय सुचवावा, सांगावा. प्रजा विनंती करते आहे. म्हणजे त्या प्रजेचं राजावर किती प्रेम आहे आणि त्या राजाचे प्रजेवर किती प्रेम आहे. तो राजा हा प्रजेसाठी किती करत होता आणि प्रजा सुद्धा राजासाठी किती करत होती दिसून येते. एखादा राजा राज चालवताना प्रजेवर किती प्रेम करतो, प्रजेसाठी प्रत्येक गोष्टींची व्यवस्था करतो. अशा आदर्श राजासाठी त्यांची आदर्श प्रजा लोमेश ऋषीला विनंती करतो. आणि ह्या ऐकल्यानंतर रोमेश ऋषी ध्यानग्रस्त झाले, ध्यानमग्न झाले. तात्काळ त्यांनी महेजित राजाचा गत जन्म जाणून घेतला आणि त्यांनी सांगितलं की मागील जन्मामध्ये हा राजा एक वैश्य होता, व्यापारी होता. आणि व्यापारी काय करतो, त्या गावातून त्या गावात, त्या गावातून पुढच्या गावात असं गावोगावी भटकत असतो, फिरत असतो. असं गावोगावी प्रवास करत असताना, फिरत असताना तो एकदा तहानेने व्याकुळ झाला. अतिशय तहान लागली त्या राजाला आणि तहान लागण्यामुळं तो एका सरोवराजवळ पोहोचला. नेमकी त्या दिवशी द्वादशी होती. त्या सरोवराजवळ पाणी पिण्यासाठी आला. पाणी पिणार इतक्यातच त्या सरोवराच्या काठी त्यानं बघितलं की नव्यानं जन्माला आलेले गायीचं वासरू आणि गाय त्या ठिकाणी पाणी पित आहे. आणि राजा त्या ठिकाणी गेला. त्या वासराला आणखीन गायीला दूर करून प्रथम त्यांना स्वतः पाणी अगोदर प्या आणि त्याच्याकडून एक पाप घडलं. किती छोट गोष्ट आहे, परंतु ह्या पापाचा परिणाम म्हणून पूर्वीच्या जन्मीच्या पुण्यानं तो राजा झाला. आणि या पापामुळे त्याला पुत्र प्राप्ती होत नव्हती. एका छोट्याशा गोष्टीचं कारण त्याचं झालं. आणि
त्याला पुत्र प्राप्ती होत नव्हती. ते ऐकल्यानंतर समादेशक ब्राह्मणाने विचारलं की कोणत्या पुण्यामुळं अथवा व्रतामुळं राजा या पापापासून मुक्त होईल. प्रत्येक गोष्टीला रेमेडीज आहेत ना आपल्या ज्योतिषशास्त्राच्या ह्याच्यामध्ये. आणि विचारत काय केलं म्हणजे माझं दुःख बरं होईल, मी अडचणीतून बाहेर पडू शकेन. हा प्रश्न असतो प्रत्येक येणारा जे व्यक्ती असते त्या व्यक्तीचं पहिला प्रश्न असतो की पहिल्यांदा तो दुःख सांगतो आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी रेमेडीज विचारतो, उपाय विचारतो. म्हणून त्या राजाने सुद्धा विचारलं की हा राजा या पापापासून मुक्त होईल, कशामुळे होईल, कोणत्या पुण्यामुळं, कोणत्या व्रतामुळं राजा या पापापासून मुक्त होईल. आणि त्यावेळेला लोमस ऋषी म्हणाले की श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी पवित्रा नावाची एकादशी आहे. तुमच्या राजाला आणखी तुम्ही सर्वांनी या व्रताचं पालन करावं आणि तुम्ही या पवित्र एकादशी दिवशी मिळणार तुमचं पुण्य ते राजाला अर्पण करावं. आणि त्यामुळं राजाला पुत्र प्राप्ती होऊ शकेल. आणि मग हे सर्व जे प्रजाजन होते लोमेश ऋषींची आज्ञा घेऊन त्यांना वंदन करून हे दोन राज्यामध्ये परत आले. आणि त्या पवित्रा एकादशीच्या दिवशी सर्वांनी व्रत पालन केलं. आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला प्राप्त झालेले पुण्य राजाला अर्पण केलं, प्रदान केलं. काही दिवसानंतर त्या राज्याच्या राणीला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळी तिने सुंदर पुत्राला जन्म दिला. जो कोणी या व्रताचं पालन करतो तो सर्व या पापातून मुक्त होतो. या जन्मी तसंच पुढच्या जन्मी त्याला सुख प्राप्त होतो. जो कोणी या व्रताचं महात्म्य मोठ्या श्रद्धेने ऐकतो किंवा सांगतो त्या जन्मी पुत्र प्राप्तीचे सुख मिळते. पुढच्या जन्मी तो भगवत धामी परत होतो. येणारा जन्म आहे त्या जन्मात सुद्धा तो भगवत धामाला परत जाण्यासाठी तयार होतो. म्हणून ही पवित्र एकादशी, पवित्रा एकादशी ही जी पवित्र आहे हीच नाही तर सगळ्या एकादशी अतिशय पवित्र आहे. ह्या प्रत्येक एकादशीला जो भगवंतांचं नामस्मरण करतो, भगवंतांचं नुसतं नामस्मरण, भगवंतांची सेवा करतो, ज्या प्रकारे जे शक्य असेल त्याप्रमाणे सेवा करतो, तो प्रत्येक जण भगवत धामामध्ये परत येतो. त्याची गॅरंटी भगवंत देतात, 100% जातो. म्हणून प्रयत्न केला पाहिजे की मी एकादशी सोडता कामा नये. कायमस्वरूपी माझी एकादशी कशी राहील, जशी जमेल तशी मी एकादशी केली पाहिजे. काही नाही तर असं सांगितलं जातं की कार्तिक आणि 3 आषाढी एकादशी कमीत कमी करावी, वर्षात येणाऱ्या 2 एकादशा जरी करा, सगळ्यांना 12 महिन्याच्या ह्या 26 एकादशा सगळ्या जमतील असं नाही, तर कमीत कमी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी तरी केली पाहिजे. ह्या दोन्ही एकादशा अत्यंत महत्वाच्या आहेत.
आणि या एकादशी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एकादशी करायची म्हणजे काय करायचं, भगवंतांचं नामस्मरण करायचं, सततम कीर्तयन्तो माम. त्या दिवशी हातातली सर्व कामं बाजूला ठेवायची. कामं तर रोजच असतात. भगवंतासाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा आणि भगवंतांची सेवा करतो, रोज नामस्मरण करायचं. भक्ती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि भक्ती ही अभिमान रहित करण्याची गरज असते. म्हणजे भगवंताला शरण जाण्याची गरज असते. आपली प्रत्येक कृती भगवंताला समर्पित करण्याची आवश्यकता असते. आणि भक्ती करताना इच्छा देश उत्पन्न, द्वेष, इच्छा, मत्सर, अहंकार हे सगळं बाजूला ठेवता आलं पाहिजे. कुणाबरोबर ईर्ष्या नको, द्वेष नको, मत्सर नको, अहंकार नको. आपण दुसरं जो करतो त्याच्याशी द्वेष वाटायला सुरुवात होते, मत्सर वाटायला सुरुवात होते, आपण सगळं काही आपण करतो आणि आपला अहंकार वाटायला सुरुवात होते. अहंकार रहित करता आलं पाहिजे. आणि जे अहंकार रहित जी गोष्ट आपण करतो तो भगवंतांना प्रिय होतो. म्हणून भगवंतांची उपासना ही फार महत्वाची. भगवंतास होता अर्पण, तेथे सुख दुःखाचे नाही कारण. काय म्हटलेलं आहे की भगवंतास होता अर्पण, तेथे सुख दुःखाचे नाही कारण. तिथे तुम्हाला सुख दुःखाची जाणीवच होणार नाही. त्यासाठी मला भगवंतांना शरण जावं लागेल, अर्पण व्हावं लागेल. भगवंतांना शरण जाण्याची प्रक्रिया भगवद्गीते 18व्या अध्यायात सांगितली, 18.62 मध्ये. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्रायस्यासी शाश्वतम. हे अर्जुना, मनापासून शरण जा, त्याच्या कृपेने तुला अपार शांती मिळेल, शाश्वत स्थान मिळेल. काय मिळवायचं? शाश्वत स्थान मिळवायचं आहे. आणि त्यासाठी भगवंतांना मनापासून शरण जायचं आहे. त्यांच्या कृपेची अपार शांती आपल्याला मिळवायची. आणि भगवान एका शब्दात सोपा शब्द, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं. फक्त मनात शरण आहे. सगळं सोडून दे, सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि केवळ मला शरण आहे. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला मोक्षाला घेऊन जातो, तुझ्या सर्व गोष्टीतून तुला सुटका करतो, तुझे सर्व पाप मी निर्वाण करतो. म्हणजे आपल्याला भगवंतांना शरण जाण्याची प्रक्रिया आहे ती जास्तीत जास्त लवकर सुरू करायला लागली. आजही आपल्याला उशीर झालेला नाही. कोण म्हणून, हो माझं वर्ष 75 आहे, माझं वर्ष 65 आहे, आता मी कधी भक्ती करणार? ज्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला समजतं तेव्हा तुमच्यासाठी महत्वाचं. वयाच्या 80व्या वर्षी जरी समजलं तरी पुढची येणारी जी काय 5 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, 1 वर्ष असेल, 6 महिने असेल, तेवढ्या काळात जरी भक्ती केली, मनापासून भक्ती केली, तर तो भगवंत दामतानासाठी पात्र होतो. बघतो तू एकदा जरी माझं नाव घेतलं तर तुम्ही भगवत नामात येणार आहे. सततम कीर्तयन्तम का नको? भगवंतांना सतत का वंदन करायला नको? भगवंताचं नाव सतत का घ्यायला नको? घेतलंच पाहिजे.
म्हणून शरण जाण्याची प्रक्रिया आजच सुरू केली. त्यासाठी आपल्याला परवृत्तंच निवृत्तंच श्रोतव्य श्रुतमेवच तस्मात्म द्वार सांगितलेलं आहे 11 स्कंदामध्ये शरणागती कशी असायला पाहिजे. तस्मात्म उत्सृज चोदनम प्रतिचोदनम प्रवृत्तंच निवृत्तंच श्रोतव्यम श्रुतमेवच मामेकमेव शरणात् शरण आत्मनां सर्वदेहिनां याहि सर्वात्म भावेन मया अकृतो भयः. त्या ठिकाणी भगवान सांगतात की शरण मलाच शरण जा आणि मला शरण आल्यानं सर्वता निर्भय होशील. ठामपणे भगवान उद्धवाला सांगतात. उद्धवाला केलेला उपदेश आहे. निश्चितपणे घडणारी गोष्ट आहे. आज निश्चितपणे घडणारी कोणती गोष्ट आहे सांगा. अशी कोणती गोष्ट आहे की जी निश्चितपणे घडू शकते. भगवंत निश्चितपणे सांगतात की तू माझ्या धामाला निश्चितपणे परत येशील. भगवंत सांगतात ती गोष्ट निश्चितपणे घडू शकते. तू माझ्या धामाला परत येशील. कधी? माझं नाव घेतलंस तर तुला माझ्या 100% नाव. म्हणून हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हे भगवंताचं नाव पण घेतलं म्हणजे भगवंताचं नाव घेतलं की षडविकार गळून पडतात. भगवंताची प्राप्ती होते. भगवंत जीवनाचे ध्येय आपोआप ठरलं जातं की केवळ मला भक्तीच करायचं. भक्ती वाचून मला काहीच करायचं नाही. भक्ती वाचन मुक्ती नाही रे तुला. नाहीच, कुणालाच भक्ती वाचून मुक्ती मिळणारच नाही. म्हणून भगवंताची भक्तिमय सेवा करण्यात केली पाहिजे. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि जो भगवंताचं नाव घेतो तो 100% अभिमान रहित भगवंतांना शरण गेलं पाहिजे. समर्पित केलं पाहिजे. गुरु मार्फत भगवंताकडे गेलं पाहिजे. आमचा वेळ कशात जातो? माझी साडी तिच्यापेक्षा स्वच्छ आहे का? पांढरे शुभ्र का? मुलाला माझ्या त्या मुलाला जास्त मार्क पडले काय कारण? अर्ध्या टक्क्यासाठी सुद्धा तो स्पर्धा सुरू होते. रोज 2 तास जास्त अभ्यास. एवढ्याशा मुलाकडून 5 वर्षाच्या मुलाकडून त्याचे 99% 100% मार्क पडले पाहिजेत. अपेक्षा पहा. स्पर्धा सुरू होती लहानपणापासूनच. का? त्यात 5 वर्षाच्या मुलाला 2-4 झपाटी घालून रोज त्याच्याकडनं 2 तास अभ्यास करून त्याचं खेळण्याचं वय त्याला खेळून द्या ना. आम्ही भगवंताच्या त्याला भगवंताशी शिकवा. रुचा शिकवा. शालेय अभ्यास नको, गडबड नका करू. गरज नाही ते नाही तुला 5व्या वर्षी तर शिकवण्याची. 2ऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी आधी शाळेत घालतात. आणि प्रत्येक सेकंद त्याला स्पर्धेचं पण वाढत जातो. रोज स्पर्धा वाढत जाते. ही स्पर्धा भक्तीसाठी जर कामात आली, भक्ती करण्यासाठी जर वापरली तर आमचा येणारा प्रत्येक मूल हे ध्रुव होईल का नाही? प्रल्हाद होईल का नाही? आमच्या माता पित्यांनी त्याला जर योग्य मार्ग दाखवला, त्याला षड विकारापासून दूर नेलं, आणखी भक्तिमय वातावरणात ठेवलं. भक्ती म्हणजे काय सांगितलं? भक्तिमय सेवेत ठेवलं. पण आजचं नेमकं उलट होतंय. त्याला भक्तीपासून दूर नेतोय. भक्तिमय सेवेपासून लांब नेतो. त्याला किती त्रास होतो. द्वेष मत्स्य अहंकार त्याच्या नसानसात भरलं असतो. बघ तुझ्यापेक्षा तुला जास्ती मार्क पडले, बघ काहीतरी विचार कर, अभ्यास कर, म्हणून त्याला 5-7 झपाटे घालायचे. द्वेष मत्सर अहंकार त्याच्यात अहंकार निर्माण केला जातो. कशाला एवढ्या लहानपणापासून त्याच्यात अहंकार निर्माण करतात, द्वेष निर्माण करतात, मत्सर निर्माण करतात?
त्याला अभ्यासापासून भक्तीपासून आपणच दूर घेऊन जातो. आणि या द्वेषामुळं आपण गुणवान माणसापासून दूर तर जातोच, पण गुणवान व्यक्ती सुद्धा बनवायचं बंद केलं. व्यक्तीला गुणवान करायचं सोडून आपण त्यांच्या त्या विचित्र गोष्टी निर्माण करायला. आणि भौतिक क्लेश ह्या अहंकारामुळे अधिक अधिक निर्माण होतात. मग ह्या लहान मुलाचे कित्येक वेळेला त्याच्या लहानपणी त्याचं डोकं दुखतंय, हे होतंय, ते होते, किती त्याला धावपळ. एवढ्याच्या 5 वर्षाचा मुलगा, त्याला सायकल येत नसते, त्याला सायकल बसून गाडीवर बसून घेऊन क्लासेस. 5 वर्षाच्या मुलाला 3-3 क्लासेस रोज. त्याला 3 तास घरात, 3 तास क्लासमध्ये, 3 तास शाळेत, 3 तास. किती त्या मेंदूवरती ताण द्यायचा की साखळी कुठेतरी तोडायला. त्यांना भक्तीत आणलं पाहिजे. लहान मुलांना तर सुरू प्रवचन शिकवा, ते असणे महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या जगात सुखी होण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी कमी होत चालले. लोक सुखाच्या माग धावताना दिसतात, परंतु हातात सुख सापडत नाही, हातात फक्त दुःखच सापडत नाही. कारण भौतिक कामनांची इच्छा करता 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 तर भगवंताला विसरून जातो, अक्षरशः विसरून जातो. ध्रुव महाराज होणं आणखी प्रल्हाद महाराज होणं इतकं सोपं नाही राहिले. भगवंतांच्या संतुष्टी करता केवळ भगवंतांचं नाम स्मरण ही एकमेव अशी गोष्ट आहे की त्यासाठी केवळ कृष्ण भावनांचा स्वीकृती केली पाहिजे, भगवंतांची भक्ती स्वीकारली पाहिजे, उपासना केली पाहिजे. म्हणून ध्रुव महाराजांना नारदाने उपदेश केला आणि उपदेश करताना 100% विश्वास दिला की तू भगवंतांचं नामस्मरण कर, तुला भगवंत निश्चित प्रसन्न होतील. आणि त्याला प्रसन्न झाला की आढळ पद मिळालं. म्हणजे आज आपल्याला त्याच्या प्रवृत्तीनुसार शिक्षण देणं हे जास्ती गरजेचं आहे. भगवंतांच्या शुद्ध मार्ग, भक्तीचा जो मार्ग आहे तो मार्ग त्याला दाखवला पाहिजे. आज आपण शिक्षण त्याचे क्षुद्र प्रवृत्तीचं शिक्षण मिळतं, भंगार शिक्षण मिळतं. तेव्हा कृष्ण भावनेमध्ये प्रगती होऊ शकत नाही. हे प्रभुपदाने अगदी ठामपणे सांगितलंय की आजचं शिक्षण हे तकलादू शिक्षण आहे. तर माणूस उत्तम भक्त बनू शकत नाही, आणि जोपर्यंत उत्तम भक्त बनू शकत नाही तोपर्यंत तो चांगला वागू शकत नाही, चांगल्या गोष्टी निर्माण होऊ शकत नाहीत. आणि ज्याला जो ह्या गोष्टीचं भक्तीचं प्रशिक्षण मिळतो तो ब्राह्मण होतो, ब्रह्मचार्याची ब्राह्मण. आणि ध्रुव महाराज सुद्धा एका गोष्टीनं वेडे झाले की मी माझ्या पिता आणि आजोबा यांच्यापेक्षाही ऐश्वर्यशाली राज्य करेल, अशी ती इच्छा व्यक्त करतो. सुरुवातीला ते आपल्या अपमानाचा बदला त्यांना घ्यायचा होता, परंतु नारदाने जेव्हा त्याला समजावलं त्या सगळ्या इच्छा मोडून गेल्या, संपून गेल्या. इच्छा प्रत्येकामध्ये असते, ईर्ष्या असते, ही ईर्ष्या कुठेतरी थांबवली पाहिजे. ही ईर्ष्या थांबली की भक्तीचा उदय होतो. म्हणूनच मागे सांगितलं की इच्छा, द्वेष, मत्सर आणखी अहंकार, द्वेष, मत्सर आणखी अहंकार जर का टाकले तर भक्तीचा 100% उदय होईल. आणखीन जो जो भक्ती करेल तो भगवत धामात 100% पोहोचेल. हरे कृष्ण. आज एकादशी आहे, त्या एकादशीच्या दिवशी प्रत्येकाने भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार करावा, भगवंतांची भक्ती नियमितपणे करावी. आजच्या दिवशी असं नव्हे तर ती नियमितपणे करावी. आणखीन भगवंतांना रोज भगवंतांचा नामाचा जप करावा आणि सर्वजण भगवत धामात जाण्यासाठी सिद्ध व्हावेत. मी अशी प्रार्थना करतो की आपण सर्वजण भक्त आहोत, भक्ती करत राहू,
आणि भगवंतांना भगवत धामात सर्वजण परत जाऊ. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे हरे. धन्यवाद. धन्यवाद. मी आता विष्णू सहस्रनामाचा ऑडिओ लावतोय, सगळ्यांना हो, ऐकता येईल आज एकादशी. हो 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 हो. वा छान, अगदी बरं वाटलं. थँक्यू. येतोय का आवाज? तुम्ही काय म्हटले ऐकू नये आलं सर्वांनी मला. रममाण होऊन म्हटलं भगवान रोज हे असते सगळ्यांना सांगा असं सांगण्यासाठी तुम्हाला म्हटलं. बरं बरं, चालेल चालेल, मी सांगतो सगळ्यांना. हा, मी तुमच्या आपण 10 वाजता दररोज लावतो प्रवचन सरांचं, तर जास्तीत जास्त संख्येने आपण यावं अशी विनंती आहे. आणि ही जी पोस्ट असते आपली, ही आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना फॉरवर्ड करू शकता. पाहिजे तर मी ह्या प्रवचनाचं वेगळं तुम्हाला पाठवू शकतो, किंवा नुसती लिंक जरी पाठवली तुम्ही तरी चालेल. आता मी कार्यक्रम चालू असताना बऱ्याच ठिकाणी फॉरवर्ड केले, तर थोडेसे लोक याच्यात आले होते त्याच्यानंतर, तर आपणही थोडीशी मदत करावी सगळ्यांनी. धन्यवाद. मी आता विष्णू सहस्त्रनाम सुरू करतोय. धन्यवाद. सहस्रनाम